संस्कारावर चर्चा करत होतो, होय ना? की भारतीय जीवन पद्धतीमध्ये अथवा हिंदू संस्कृतीमध्ये उत्तम संतान निर्माण करण्यासाठी त्या संतानाला चांगली संस्कार वेळोवेळी देण्यात यावं याची एक व्यवस्था आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंतर्गत इनबिल्ट जे म्हणतो, विशेष असं काय नाही की घराण्यामध्येही आपोआप चालत राहतील. हे कोणत्याही शाळेत किंवा कोणत्याही आश्रमात जाऊन करावयाचा नाही आहे. घरामध्येच हे चालू राहतील. करायची एक पद्धत किंवा व्यवस्था आमच्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे. त्यात आम्ही काल पाहत होतो की गर्भाधान संस्कार पहिला म्हणजे गर्भाधानाआधी वधूवर चयन, वधूवर निवड. वधूवर निवड कसं करायला पाहिजे हेही आपण पाहिलं की काय पाहायला पाहिजे एकमेकांकडे. आणि दुसरं गर्भाधान करत असताना त्याच्याकरता मुहूर्त त्यांनी सांगितलेले आहे की महिलांची मासिक पाळी थांबल्यानंतर कमीत कमी 3 ते 5 दिवसानंतर येणाऱ्या समनक्षत्रा दिवशी, म्हणजे विषम नसायला पाहिजे, 3 म्हणजे विषम, 4थ्या दिवशी, 6व्या दिवशी आणि काही नक्षत्रही उल्लेखित केलेले, त्या दिवशी त्या पतिपत्नींचं समागम असावं. आणि तेव्हा एक उत्तम मुहूर्त असते. त्या उत्तम मुहूर्तावर, उत्तम घडीवर एक संतान उत्पत्तीसाठी बीजारोपण केलं जावं, ही त्यामागील आशय आहे. त्यानंतर दुसरा संस्कार आहे पुंसवन, होय ना? जवळजवळ गर्भ राहिल्यानंतर किंवा खात्री झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यात त्या बाळाचा अवयवांचाही विकास सुरू होतो आणि त्याच्याबरोबर मेंदूचाही ब्रेन तयार होत जातो. डोकं तयार, आधी हात पाय तयार होतात, मग नंतर डोकं आणि मेंदू असं काय काय तयार होत जातात. अशा वेळी त्या मातेला एक चांगलं वातावरण निर्माण करून देण्यात यावं. एकदा गर्भधारणा झाल्याची खात्री झाल्यानंतर एक संतान ज्या मातेच्या पोटात आता वाढते आहे, त्या बाळासाठी मातेचं आरोग्य चांगलं ठेवणं ही अत्यंत आवश्यक आहे. मग त्यासाठी एक कार्यक्रम हे विशेष करून 3ऱ्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यात, 3ऱ्या-4थ्या महिन्यात हा संस्कार केला जातो, पुंसवन संस्कार. की इथे त्या मातेला सर्व गोष्टी सांगितल्या जातात की गर्भामध्ये बाळाचा संगोपन कशा पद्धतीने करावं. आणि घरातल्या लोकांना, बंधू, जेवढी नातेवाईक आहेत त्या संपर्कात येणारी सगळ्यांनाच असा एक समज दिला जातो की ज्या मातेच्या पोटात हे बाळ वाढणार आहे ती भगिनी अथवा ती महिला तणावमुक्त असणं गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची दैहिक किंवा मानसिक ताणतणाव असेल तर त्याचा परिणाम पोटातील जे भ्रूण आहे किंवा बाळ आहे त्याच्यावर होणार आहे. म्हणून तिला मुक्त ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये की सौभाग्याची एक अपेक्षा केली जाते आणि कोणता आहार घेण्यात यावं याचाही एक मार्गदर्शन तिला केलं जातं.
की आता इथून पुढे तू एकटीच नाही आहे. आजपर्यंत तू मी असा व्यवहार होत होता, आता ती माता मी म्हणून नाही, आम्ही म्हणून व्यवहार करणार. कारण गर्भस्थ बाळ आणि आई दोघे जण आहेत आता. आईला अशी एक विवेक दिली जाईल की आता इथून पुढे जे काय करशील ते सर्वही बाळाच्या भल्यासाठी असावं. आपण व्यवहारात कुठे खाण्यात पिण्यात कुठे चुकलो तर त्याचा परिणाम त्या बाळावर होणार आहे. म्हणून काय खावं काय न सर्व पथ्य पदार्थांबद्दल सांगितले जाते. आणि मानसिकदृष्ट्या ताणतणाव उत्पन्न होऊ नये त्याकरता नित्यनेमाने पूजा अर्चना किंवा घरामध्ये यज्ञ किंवा अग्निहोत्र आदी कार्य करायला तिला शिकवलं जातं. आणि त्यानंतर उत्तम ग्रंथ वाचन करणं, चांगली चर्चा घडवून आणणं घरात, ही त्या संस्कारामागील. आणि या संस्कारामध्ये सुद्धा त्या मातेला एक दिवसाचाच कार्यक्रम असतो. सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि ओटी भरतात. ओटी भरणं ह्याच्या अर्थ सगळ्यांनी आपली शुभकामना देतात तिला, तिचा मनोबल वाढवण्यासाठी. येन केन रीत्या तिच्या मनोबल खचू नये किंवा तिच्या मनात भीती उत्पन्न होऊ नये याकरता तिला धैर्य देण्याचा हा एक कार्यक्रम आहे. हे पुंसवन संस्कार. याही दिवशी गोडधोड जेवण केलं जातं आणि त्या गर्भस्थ बाळाची जी होऊ पाहणारी माता आहे ती केंद्रस्थानी असते. तिला केंद्रस्थानी ठेवून एक भूरी भोजनाची, भूरी म्हणजे मोठं भोजनाची व्यवस्था, भूरी म्हणजे मोठंही आणि वेगवेगळ्या पंचपक्वान्नांची व्यवस्था त्या दिवशी केलं जातो. याच्यानंतर पुढचा संस्कार आहे तो सीमंतोन्नयन. ह्याला सीमंत विधी असंही म्हटले जाते किंवा सीमंत संस्कार असंही म्हटलं जातं. सीमंत संस्कार ही एवढ्यासाठीच आहे, गर्भस्थ बाळ जे आहे आता त्याच्याकरता अधिक अन्नाची आणि वेगवेगळ्या आहारांची आवश्यकता आहे. तेव्हा आईला न कळत वेगवेगळी इच्छा निर्माण होतात. कधी तिला आंबट खावंसं वाटते, कधी तिला तिखट खावंसं वाटते. ती स्वाभाविक नाही आहे, त्या बाळाची अपेक्षा असते. म्हणून डोहाळे जेवण म्हणतात ह्याला आमच्या गावठी भाषेमध्ये. माहिती आहे तुम्हाला, की जी मागेल ते द्यायचं तिला. आणखीन एक विशेष म्हणजे हे विशेष करून 5व्या किंवा 7व्या 8व्या महिन्यात सुद्धा केलं जातं हा संस्कार. आणि हे करत असताना तिला दर दिवशी तिचे नातेवाईक जे आहेत, म्हणजे ती माहेरी गेलेली असते या अवधीला किंवा सासरवाडीत जरी असले तर त्या घराण्याची जेवढी भाऊबंद आणि नातेवाईक आहेत, दर दिवशी एक एक जण तिला आपल्या घरी जेवायला बोलवतात आणि मस्तपैकी तिला विचारतात, तुला काय खावंसं वाटतंय? तर ती सांगते, मला आज हे पाहिजे ते पाहिजे. एकूण तिला तणावमुक्त ठेवणं आणि योग्य आहार देणं, शारीरिक आणि बौद्धिक सुद्धा दोन्ही दृष्टीने योग्य आहार तिला देणं आणि घरातलं वातावरण खेळीमेळीचं ठेवण्याचा संकल्प ह्याच्यात केली जाते. आणि ही संस्कार झाल्यानंतर की या संस्कार झालेले हे समजावण्याकरता तिची जी केस आहेत बांधून असा ओढून वरती बांधली जाते. सीमंत संस्कार म्हणून त्या दिवसापासून नेहमीसारखी केस न बांधता असा वरती बांधली जाते, असा मागच्या बाजूला असा. त्याला सीमंत विधी असं म्हणतात. या विधीमध्ये विशेष करून गर्भपात होणार नाही ह्याची काळजी घेण्याकरता सर्व प्रकारची सूचना तिला दिली जाते आणि त्या पद्धतीचे आहार आणि विहाराचा पूर्ण कल्पना त्या होऊ पाहणारे मातेला दिला जातो. आणि
कारण इथे सर्व अवयवांचा विकास होत आहे आणि सर्व अवयवांचा बाळाचा विकास होत असताना त्या बाळासाठी लागणारे सर्व प्रकारचे अन्न त्याला मिळावं याची व्यवस्था केली जाते. ही जवळजवळ 9 महिने 9 दिवसापर्यंत काय काय काळजी घ्यायला पाहिजे. कारण तू वाचलीस तर त्या बाळाला वाचल्यासारखं होणार आहे. तू ऐकलीस तर ते बाळही ऐकणार आहे. कारण आतापर्यंत बऱ्यापैकी बाळाचा शरीराचा वाढ झालेले आणि तू गायलीस तर ते आनंदित होणार आहे. तू जर दुःखी झालीस तर बाळसुद्धा दुःखी होणार आहे. आजकाल तुम्हाला यूट्यूबवर भरपूर अशी हे मिळतात की आईला भीती दाखवली हे झाली तर बाळ कसं घाबरून बसते किंवा एखाद्या माणसाला धाक दाखवलं तर कोपऱ्यात कुठेतरी घाबरून बसतो ना, असा बाळ बसलेली चित्र तुम्हाला दिसतील, गर्भस्थ चित्र. आणि घरात अत्यंत सुंदर आणि आनंदमय वातावरण जर ठेवला तर जसं लहान बाळ खुशीने उड्या मारतात ना, तसा पोटात सुद्धा बाळ हसत असताना आणि थोडासा आनंदी असताना त्याची चित्रसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. याकरता त्या मातेला आनंदी ठेवण्याकरता ह्याला चोळीचा कार्यक्रम असंही म्हणतात. मोठी चोळी, धाकटी चोळी म्हणतात. ते 3ऱ्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यात केली जाते. ती पुंसवन धाकटी काय म्हणतात, धाकटी चोळी म्हणतात त्याला. याला मोठी चोळी म्हणतात. इथे सगळी पै पाहुणे एकत्र. आमच्या भारतीय संस्कृतीत एक गोष्ट लक्षात ठेवणं, कुठल्याही कार्याला सगळी पै पाहुणे एकत्र येतात आणि आले की पहिलं मस्त भोजनाची व्यवस्था. सगळेजण आनंदी राहायला पाहिजे तर आनंदाकरता एक भोजन असते. पुन्हा या मोठी चोळीमध्ये जवळजवळ महिन्याभराचा कालावधीत खेडोपाड्यात आजही परंपरा आहे. संध्याकाळच्या वेळी त्या मातेला एका मंचकावर, सजवलेल्या मंचकावर बसवलं जातं आणि मुंडावळे वगैरे तिला बांधलं जातं, फुलांची हार वगैरे घातली जाते गळ्यात तिला आणि तिला बसून सुंदर गीत गायले जातात. महिला गीत गातात आणि त्या गीत सर्वही रामायण, महाभारत, भागवत आणि उत्तम उत्तम वीर शूरांची, चरित्र पुरुषांची गीत गायले जाते. कधी कधी हे ग्रामीण महिला हे गीत स्वतः रचना करतात. याची विशेष म्हणजे यांना लोकगीत असे म्हणतात. याला कुणी लिहिले, कुणी तयार केले त्याला नाव नसतो खाली कुठलंही. तर ही स्वतः तयार करून बायका स्वतः गातात आणि 2 महिला पुढे गात असतील तर तिचा पल्लवी म्हणण्याची काम 2 महिला करत असतात. अत्यंत स्पर्धेने एक गाणं एक म्हटलं की दुसरं गाणं दुसरी. कारण संध्याकाळी नाही म्हटलं तरी 5-50 महिला त्या घरात एकत्र झालेले असतात. ही महिनोन महिने चालते हे कार्यक्रम. जोपर्यंत पै पाहुण्यांची भोजन संपत नाही तोपर्यंत हे चालू राहतं. दर दिवशी एकांच्या घरात जेवण असते, जाऊन ती जेवून येणार. ती जर नाही गेली तर त्यांनी पुरा जेवणच आणून ह्यांच्या घरी देणार, बनवून आणून. मग ती काय कडवू म्हटले तर कडवू, पुरणपोळी, मोदक पाहिजे तर मोदक, काय आंबट पाहिजे तर आंबट, तिखट पाहिजे तर तिखट, ती जशी अपेक्षा सांगेल तशा पद्धतीने जेवण देण्याची परंपरा आहे या. आणि सगळ्यात महत्त्वाचा इथे गर्भस्थ शिशूचा गर्भपात होणार नाही याच्याकरता घ्यावयाची काळजीचा कार्यक्रम म्हणजे सीमंतोन्नयन आहे. आणि सीमंतोन्नयन झाल्यानंतर पुढची विधी आहे जातसंस्कार. जातसंस्कारामध्ये भारतीय परंपरेत असं होतं, पूर्वी असा कुठले दवाखाना वगैरे नव्हते. गावातच प्रसूती करवणारी एक सुईणबाई असायची. एक नाही, प्रत्येक गल्लीत असायच्या महिला. आता मागच्या वर्षी बघा, 2 वर्षापूर्वी एक पद्मश्री दिली गेली बेंगलोर जवळच्या एका महिलेला.
तिच्या आयुष्यात तिने 2000 सुनीता कृष्णन नाही रे बाबा, सुनीता कृष्णन ही आमची ही प्रज्वलावाली आहे. ही बाई आहे सावित्रीबाई की असं काहीतरी नाव आहे तिचं. 2000 प्रसूती करवली, त्यात फक्त एक बाळ दगवले. म्हणजे तिची स्किल केवढा स्ट्रॉंग असेल, तिची कौशल्य किती महत्त्वाचं असेल. तिचं असंही मी ऐकलं की एकदा नेहमी काय असते की बाळाचा पाय पुढे येतात, कधी कधी हात येतात, मस्तक येते, ही असते. तर एकदा चुकून बाळाचा हात पुढे आले असं काहीतरी झालं. मग ही आत घालवायचं कसं, डॉक्टरना पण समजेना. तेव्हा ती महिला इतकी हुशार, एक दिवा पेटवली पणती आणि हळूच त्या बाळाजवळ जे पार्ट बाहेर आलेले होतं ना, ती नको होती, दुसरी यायला पाहिजे होती, पण आता काय करू शकत नव्हते. हे फिरवायचं कसं आत, बाळाला आत हात घालून फिरवायला पाहिजे. अशा वेळी आता ते बाहेर आलेले आहे, तर ह्याला ढकलायचं कसं असा प्रश्न पडल्यावर ती सुईणबाई इतकी हुशार होती की दिवं लावली आणि हळूच त्या हाताजवळ जरा असं चटके बसते असं म्हटल्यावर ते ओढून घेतले बाळाने आणि आपोआप बाळ फिरलं पोटात. म्हणजे इतकी हुशार आणि कौशल्य असणारी महिलासुद्धा आपल्याकडे असतात. अशा महिला गावात असतात. मग इथे सुईणबाई या गरोदर महिला जी आहे, हिचं दिवस जसं जवळ येतील तसं सुईणबाई दर दिवशी तिला पाहत असते. मग त्याकरता विधी काय आहे, ज्या आता माहेरी गेलेली आहे ती आणि तिथे माहेरमध्ये एक खोली त्याच्यासाठी जवळजवळ 8-15 दिवस आधीच पूर्णपणे सारवलं जायचं, स्वच्छ केली जायची, धुवून पुसून त्या खोली स्वच्छ ठेवायचा. त्या खोलीत एक भाजली माहिती आहे तुम्हाला, भाजला म्हणतात. भाजला म्हणजे कॉट सारखं पण रशी बांधलेले असतात त्याला, माहिती आहे. रशी आता पट्ट्या असतात, पट्ट्याऐवजी पूर्वी रश्याने विणलेले असायचं ते. असं का करायचं, तर ती बाळंतीण बाई त्याच्यावर झोपली की हे कमरेचा भाग आहे थोडासा खाली येतो आणि त्याच्या खालीनं अग्गिष्टिका ठेवतात. अग्गिष्टिका म्हणजे एका बुट्टीमध्ये शेणी पेटवतात, धाराबाहेर ठेवतात, पूर्ण जळून झाले की लाल निखारी जी असते हळूहळू ते विजायला लागते, त्यावेळी आणून त्याच्या खाली ठेवतात. ती गरोदर माता जिथे अप्रसूती झालेली माता जिथे झोपती त्याच्या खाली ठेवतात. वार्मर म्हणायचं ते त्या काळातलं. आत्ता जी वार्मर यूज करतात ना ह्याच्यात हॉस्पिटलमध्ये, म्हणजे काचेची पेटी म्हणतो ना आपण, वार्मर काचेची पेटी म्हणायचं त्या काळातलं. त्या मातेलाच उष्णता द्यायचं आणि मातेच्या छातीवर बाळाला झोपवायचं आणि मातेची अंग गरम झाले की त्या उष्णता बाळाला लागायचा. हीच वार्मर पूर्वीची. म्हणजे किती सायन्स होती आमच्यात, नाही असं नाही. आणि बाळाला बाजूला जरी घेतली तर ते खाली अंथरूण असायचं, अंथरुणाची खाली उष्णता असायचा. त्याच्यामुळे उष्णता का बाबा, प्रसूतीच्या वेळी काही रक्तस्राव वगैरे झालेले असते आणि तिथे काही जखमा वगैरे अंतर्गत जखमा झालेले असतात, ते भरून यायला पाहिजे आणि तिथे रक्तपुरवठा अधिक व्हायला पाहिजे. ज्या भागाला उष्णता देतो त्या भागात तापले की रक्त तिकडे धावून येते उष्ण प्रदेशाला. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन लवकर होऊन लवकर तिला ताकद येतो. यासाठी महिन्यांपर्यंत ते करण्याची प्रथा असायचं. पण ह्याची मी आता सांगतो, ह्याची तयारी करून ठेवायचं. बाबा आता घरात बाळंतपण होणार आहे तर शेणी, आता काय हीटर बिटर खूप आलेले आहेत, प्रश्न नाही आहे. त्यावेळी हीटर नव्हते ना, हे हीटर. शेणी गोळा करून ठेवायचा. ज्या घरात बाळंतपण होणार आहे त्या घरातल्या लोकांनी शेणी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, गौऱ्या म्हणतात ना,
हे रचून ठेवायचे. दर दिवशी 10-12 शेण्या लागायचं त्या कार्याला. तर ती रचून ठेवायचा. ही खोली करायचा आणि भाजलं तयार करायचं आणि त्याच्यावर अंथरूण वगैरे सर्व नवीन किंवा स्वच्छ धुतलेले अंथरूण टाकून ठेवायचं. आणि त्यानंतर गर्भिणी महिलेसाठी एक पाट मोठं आणि सुईणबाईसाठी एक समोर पाट आणि एक नवीन सूप. बाळाचा प्रसूती जी आहे झाल्याबरोबर त्या सूपातच बाळाला ठेवायचा. मग ज्या दिवशी प्रसूती होणार आहे त्या दिवशी 12 बलुतेदारांपैकी प्रसूतीमध्ये ज्यांचं योगदान लागणार आहे ते सर्व लोक दाराबाहेर घरात उपस्थित असायचं. कोण कोण बाबा? बुरुड आहे त्यांनी सूप घेऊन यायचं त्या दिवशी. आणि परीठ आहे त्या माणसाने काय करायचं? कापड स्वच्छ धुवून, कारण हे रक्त आणि लाळ वगैरे हे सर्व पुसण्याकरता लागणारा वस्त्र घेऊन तो यायचं. आणि चर्मकार जो आहे गावातला बलुतेदार आमचा, तो रापी घेऊन यायचा. रापी स्वच्छ धुवून त्याला धार लावून तो घेऊन यायचा. कशा करता? नाळ कापण्यासाठी. अशा पद्धतीने ही सर्व लोक येऊन बाहेर उभी असायची आणि आत सुईणबाई व्यवस्थित प्रसूती करून झाली की मग सगळ्यांना ज्यांची त्यांची मान करायचं असं म्हणायचं, त्यांचा सन्मान करायचा. सन्मान करायचा बाबा ज्या ज्या लोकांनी जे आणलेले त्याच्या प्रती कृतज्ञता म्हणून त्यांना काहीतरी आहेर अर्पण करायचं. मग ते लोक निघून गेले की आत्ता त्या बाळाला स्वच्छ पुसून गरम पाण्याचं आंघोळ घातली जायचं. पूर्वी वार्मरची 2 सिस्टम, तुम्हाला एक सांगितलं की ही अग्गिष्टिका आणि दुसरं म्हणजे बाळाला खोबरेल तेल लावायचं. तेल लावून उकळतं पाणी त्या बाळाच्या अंगावर घालायचं. सुईणबाई असा पाय पसरून नाणीत बसायची आणि दोन्ही पायांच्या मध्ये त्या बाळाला बसवायचं किंवा झोपवायचं आणि गरम पाणी ते टाकायचं. गरम पाणी टाकल्यामागील हेतू एवढंच होतं की बाळाचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं वाढावं आणि त्या बाळाच्या डोक्याला आकार कसा द्यावा. लोणीचा गोळाच असते बाळ म्हणजे. ही आकार कशी द्यावी ही सुईणबाई ठरवते, तिला माहिती आहे. मग असं आपटून बाळाला हे होणार नाही अशा पद्धतीने बाळाला आकार देण्याचे काम ती सुईणबाई. काय असते, सुरुवातीचेच 8-15 दिवस किंवा महिना हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याबरोबरच बाळ बाहेर आल्यानंतर बाळाला धुवून पुसून सर्व करून बाळाची नाळ आहे ना, नाळ कापून त्याचा एक तुकडा कुंभार येतो त्याच दिवशी. कुंभार काय केलेले असतो, एक छोटीशी मग घेऊन आलेले असतो, तो नवीन बनवलेले तो घेऊन येतो आणि तोही तिथेच ठेवलेले असतो. त्या सुईणबाईच्या सूतिकाग्रह म्हणतात ते, त्या खोलीला काय म्हणतात, त्याला सूतिकाग्रह म्हणतात. त्या सूतिकाग्रहात तो ठेवलेले असतो. मग जे कापलेले नाळ आहे ना, ते नाळ हळदीत बुडवायचं. हळद असतो की नाही, चांगली हळद. शेतकरी नसेल तर शेतकऱ्याचा काम आहे की अन्य कोण बलुतेदार असेल तर शेतकरी आपल्या घरात पिकवलेले हळद घेऊन त्यांच्या इथे घेऊन जायचं आहे आणि त्यांनी हळद देणार तिथे. मग त्या हळदीमध्ये हे नाळ बुडवायचं. बुडवून त्याला 4-8 दिवस सुकवायचं. पूर्ण सुकलेले खात्री पटल्यानंतर जी मग छोटीशी मातीची मग जी आणली होती त्याच्यामध्ये ठेवून त्याला व्यवस्थित पॅकिंग करून घरात कुठेतरी एक सुरक्षित ठिकाण, ज्याला नेहमी कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी तो नाळ ठेवून द्यायचा. कधी कधी पुरून ठेवण्याची सुद्धा, पुरून ठेवताना त्यात कुठली पाणी जाणार नाही, कीड जाणार नाही, इतक्या पद्धतीने मेण इत्यादी पदार्थांनी त्याला पॅक करायचं. करून आपलं परिचित एका ठिकाणी त्याला गाडून ठेवायचं अथवा झाकून ठेवायचं. कशासाठी बाबा? हे भविष्यात त्या बाळाला कुठलं तरी असाध्य आजार जर झाला आणि कुठलंही औषध त्या बाळावर जर नाही चाललं
त्यावेळी त्या मग काढून आणायचं, त्यातलं नाळ घ्यायचं, दुधात घालून शिजवायचं त्याला, आणि ते दूध त्या बाळाला पाजला की 4 दिवसात बाळ ओके. का बरं? तर ह्याला आजच्या दिवसांमध्ये ह्याला स्टेम सेल थेरपी असं म्हणतात. आज काय झालेलं आहे, आज हॉस्पिटल झालेले आहेत, बाळाच्या नाळ आहे ना हे संग्रहित करून ठेवणारे बँक तयार झालेले आहेत. तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्या लॅबोरेटरीमध्ये त्यांची फी द्यायची असतो. दिल्यानंतर त्या बाळाचा नाळ त्या दवाखान्यामध्ये प्रिझर्व करून ठेवली जाते. आणि कधीही तुम्हाला लागलं, व आता डायबिटीस कधी कधी म्हणतात की डायबिटीस हा बरा न होणारा रोग आहे, औषध घेत जायला पाहिजे. असं नाही आहे. कशानेही बरं होत नसेल, त्याचा जो नाळ असतो ते नाळ उखळायचं आणि त्याचं दुधात उकळून पुन्हा हळदीत टाकायचं, वाळवायचं आणि पुन्हा ठेवून द्यायचं. असं किती वेळ लागते तेवढा वेळ त्याचा वापर करण्याची प्रथा आज तीच पद्धत हॉस्पिटलमध्ये सुरू झालेले बँक आहेत आता. तर एवढा सांगण्यामागील तात्पर्य एवढं की हे जे जातकर्म आहे अत्यंत महत्त्वाचं. मग जातकर्म झालं आणि त्यानंतर त्या बाळाला आणि मातेला अंघोळ घातल्यानंतर त्या दिवशी मध आणि तूप आणि त्याबरोबर सोन्याची काडी, एक 24 कॅरेटची सोन्याची काडी, आणि त्याच्याबरोबर वचाला काय म्हणतात रे, वेखंडाचं एक तुकडं, वेखंडाचं झाडाचं एक तुकडं, छोटंसं वेखंडाचा तुकडं घ्यायचं, वेखंड उघडायचं आणि त्याच्यामध्ये उघडताना मध आणि गाईचं तूप या दोन्ही घालून उघडायचं आणि त्याच्याबरोबरच सोन्याची तार सुद्धा उघडायचं त्यात. आणि ह्याचं चाटण त्या बाळाला त्याच दिवसापासून सुरू करायचं. हे कशासाठी? बुद्धी तल्लख होणार आणि रोग प्रतिकार शक्ती त्या बाळाला वाढणार. मग आज हे सगळ्यांचे मिळून आयुर्वेद शास्त्रज्ञांनी सुवर्णबिंदू म्हणून एक हे तयार केले. मग पुष्य नक्षत्रा दिवशी देण्याची प्रथा. पण त्यावेळी दर दिवशी असं 5 वेळ फिरवणं. तो दगड असतो ना, कशाचा दगड म्हणतात त्याला? उघडायचा दगड असतो एक, माहिती आहे? सहाण म्हणतात त्याला, सहाण म्हणतात त्याला. उघडायचा दगड असतो तो, त्याच्यावर 5 वृत्त 7 वृत्त, जसं बाळ वाढत जाते तसं असा एकदा फिरवणं, 2दा फिरवणं, 4 वेळ फिरवणं, असं जसं बाळ मोठं होत जाते तसं जास्त वेळ फिरवणं आणि त्याचं जेवढं येईल तेवढं चाटण त्याला द्यायची प्रथा होती. त्याच्यामुळे बाळाला कोणतेही आजार होत नव्हते. कोणी पिडियाट्रिशियनची गरज त्या बाळाला लागत नव्हता. इतकी चांगली व्यवस्था जात संस्कारा दिवशीच केली जात होती. मग ही दिनक्रम सुरू झाला. जात संस्कार संपला बाबा. जात संस्कार संपल्यानंतर एक उपसंस्कार असतो 5व्या दिवशी. 5व्या दिवशी त्याही दिवशी विशेष असं काय नाही आहे. हळूहळू त्या बाळाला वस्त्रांची वगैरे गरज भासायला लागते आणि बाळाला त्या दिवशी पाळण्यात घातली जाते 5व्या दिवशी. हां, आणि त्याच्यानंतर 12व्या दिवशी किंवा 13व्या दिवशी बारसा, 12व्या दिवशी बारसा केली जाते. नामकरण विधी म्हणतात त्याला. जात संस्कार झाल्यानंतर पुढचं कुठलं? आयुष्यभर ह्या बाळ कुठल्या तरी नावाने ओळखलं जायला पाहिजे. कारण कसं असतं, एक कॉमन सामान्य नावाची गरज असते. का गरज असते बाबा? हा बाळ कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाचा आहे, कोणाचा पुतण्या आहे, असते की नाही? किंवा कोणाची ही मुलगी पुतणी आहे, कोणाची ही मुलगी भाची आहे, असं असतं ना. मग मामा येणार, भाची म्हणणार, असं का होणार आहे का? नाही आहे. आयुष्यभर व्यवहार करण्याकरता त्या बाळाला एक नावाची गरज असते. कोणी येताना नाव घेऊन आलेले नाही आहे.
तर त्या बाळाला आता एक नाव ठेवली पाहिजे. मग त्यासाठी नामकरण विधी असतो. नामकरण विधीच्या दिवशी सगळ्या 12 बलुतेदारांनी गाववाल्यांना सगळ्यांना आमंत्रित केला जातो. मग त्या दिवशी जो रशी बनवण्याचा काम करणार आहे गावात, तो आपला रशी घेऊन येतो पाळणं बांधण्यासाठी. सुतार आहे तो पाळणं घेऊन येतो. माळी आहे तो फूल घेऊन येतो सजवायला. आणि कोष्टी आहे तो नवीन कापड पण आणतो. आणि पिंजार आहे तो एक छोटीशी गादी घेऊन येतो. पिंजारी म्हणायची त्यांना, गाद्या बनवायची काम करायची. तोही 12 बलुतेदारांपैकीच एक आहे. आणि त्यानंतर सोनार आहे तो एक छोटासा आभूषण बनवून आणणार त्या बाळासाठी त्या दिवशी. असं जे जे लागतात ह्या कार्यासाठी ती सगळी मंडळी आपली सामान घेऊन उपस्थित राहायचं. आणि गल्लीतले आणि पै पाहुण्यांच्या सगळ्या महिला आले की त्या बाळाला अभ्यंग स्नान करून आणि नवीन वस्त्र नेसून, कारण जो शिंपी असायचा त्या बाळाला पहिल्यांदाच नवीन वस्त्र शिवून आणतो आत्ता. आणि मग त्याचे नातेवाईक वगैरे असतात, त्या बाळाला टकुची शिवून आणतात त्या दिवशी. टकुची म्हणजे माहिती आहे तुम्हाला? काय म्हणतात? मराठीत काय टकुचीच म्हणतात ना? टोपी, कुंची, कुलावी, कुंची असं नाव आहेत त्याला. अजून बरीच नावं आहेत. हे बघा, एवढीच असेल इथपर्यंत, ह्याला कुंची म्हणतात. ही टकुची. आणि खाली त्याला हे पार्ट लावले असतील तर त्याला कुंची म्हणतात. बरोबर? ही पै पाहुण्यांनी शिवून आणायचं असते. ते सुद्धा कपडे घेऊन आलेले असतात. पै पाहुणे, मामा वगैरे असतो, ही लोक घेऊन येतात. आणि त्या दिवशी घुगरी शिजवलं जातं. घुगरी म्हणजे माहिती आहे? घुगरी म्हणजे जे धान्य आहेत अख्खं धान्य शिजवायचं. ज्वारी, बाजरी अशी धान्य त्यांना थोडंसं मीठ टाकून शिजवायचं, किंवा त्याच्यामध्ये चणे टाकायचे किंवा कडधान्य टाकायचे, टाकून शिजवलं जायचं. आणि ती पूजा अर्चना झाल्यानंतर सगळ्यांना थोडं थोडं खायला द्यायचं बायकांना. आणि मग बायकांना सांगायचं की तुम्ही आता नाव ठेवा. नाव काय ठेवायचं? 2 नाव असतात. एक औरस नाव, एक अनौरस. एक औरस नाव आणि एक अनौरस नाव. म्हणजे एक औपचारिक, एक अनौपचारिक, अशी 2 असतात. एक औपचारिक नाव हे असते की बाळ ज्या दिवशी जन्माला येतं त्याच्या 11व्या दिवशी, समजा आज वार कुठला आहे? सोमवार आहे. सोमवारी बाळ जन्माला आलं तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, 11वा दिवस काय येतो? गुरुवार येतो. ग आद्याक्षर येतात. बरोबर? ग आलेले आहे ना, ग, गा, गी, गी, गु, गु, हे जे 12 खडी आहेत ह्यापैकी कुठलंही एक नाव ठेवा. ही प्रथा आहे आमच्या. नाव काय ठेवावं? त्याचा जो जन्मनाम म्हणतात ना, काय म्हणतात रे मराठीत जन्मनामाला? औरस नाव असं म्हणतात. औरस नाव जो आहे त्या नावावरनं त्याचा जन्मदिवस कुठला आहे 100% खात्री होतो. त्याच्या मागे 11व्या दिवशी गेलात तर त्या दिवशी बाळ जन्माला आलेले आहे. समजलं ना? तर ग वर्गात, किंवा तुम्ही म्हटला नाही बाबा आम्हाला ग नाही करायचं आहे, आम्हाला बृहस्पतिवार असं म्हणायचं आहे किंवा आदित्यवार असं म्हणायचं आहे. आदित्यवार म्हणजे रविवार. गुरुवाराला आणखीन एक काय नाव असते? बृहस्पतिवार आहे. बृहस्पतिवार असेल तर ब धरायचं, धरून त्याचा ऑप्शन आहे, दोन्ही ऑप्शन. त्याच्या ब वर्गातलं कुठलंही एक नाव तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने नाव निवडलं जातं. आणि विशेष करून त्या बाळाची जी आत्या असते तिला तो मान असतो. बाळाची आत्या जी असते तिला तो मान असतो. ती नाव ठेवती. बाळू बाळू कुर्र असं काहीतरी करते ती गावात, तिच्या कानामध्ये सांगते ती, उच्चार करते. आणि ते उच्चार करत असताना बाकीच्या बायकांनी तिच्या पाठीवर मारावं असं
नियम असतो. आणि असा का मारतात तिला, त्या बाईला? अगं ते बाळ सच्चिदानंद नित्य परिपूर्ण परमात्मा असताना खोटं नाव कशाला देतीस तू तिला? अशी एक धारणा आहे. आणि एक खोटं नावच नाही, येताना घेऊन आलेलं नाही आणि ही नाव देती. खोटं कशाला नाव देतीस असं तिला पाठीवर थप्पड मारायची एक प्रथा असते. मजेशीर असतं हे सगळं. ही नाव ठेवल्यानंतर पाळणं म्हटले जाते. लोरी म्हणतात हिंदीमध्ये, मराठीत पाळणंच म्हणतात ना. पाळणे कमीत कमी 5 पाळणं म्हटलं जावं असं नियम आहे. आणि झोका देत देत, झोपाळ्याला झोका देत देत 5 पाळणं म्हणायची प्रथा असते. मग नंतर जेवण ठरलेले आहेच. सगळी जेवण करून मग निघून जातात. ही नामकरण विधी. समजलं? नामकरणानंतर कुठलं आहे पुढचं? कर्णवेध. कर्णवेधामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये कान टोचायचा असं म्हणतो आपण. या कर्णवेध विधीमध्ये ज्या दिवशी कान टोचायचं ठरतं त्या दिवशी पण एक छोटं जेवण असतं, पुन्हा भोजनावळ असणारच. आणि त्याच्याकरता सोनाराला बोलवलं जातं. तो एक सोन्याची सुई बनवून आणतो, काडी बनवून आणतो कान टोचण्याकरता. विशेष करून ह्याचा मुख्य उद्देश आरोग्यवर्धन आहे. आरोग्य देण्यासाठी, त्या बाळाचं आरोग्य चांगलं राहावं याकरता कान टोचावं अशी विधी आहे. कान टोचल्याने काय प्रयोजन होणार आहे की आमच्याकडे असा एक समज आहे की कान टोचल्यानंतर तर कान टोचल्याने असा एक मनुष्य शरीरातला असा एक अवयव आहे, हे कान आहे, अनेको शरीरातल्या अवयवांशी संबंधित आहे. इथे टोचल्याने आयुष्यभरातला अनेको आजार रोखण्याची क्षमता या कानाला असते. हे एक मुख्य कारण. आमच्यामध्ये मी आपल्याला म्हटलं ना की भारतीय संस्कृतीमध्ये आभूषण नेसणं हे जसं एक शृंगाराचा भाग आहे तसा एक आरोग्याचाही भाग आहे. म्हणजे जे जे पार्ट आहेत आमचे, इथे अंगठे घालतो की नाही का, ही एक धातू आहे, याच्यात चुंबकीय गुणधर्म असतात. रक्त परिचलन तिथपर्यंत ओढून घेण्याकरता ही सगळ्या पार्टच्या एंडला सगळ्या आभूषण असतात आमचे. कधी कधी डोक्यावर इथे आभूषण नेसतो आम्ही, इथे आभूषण नेसतो, आणि इथे गळ्यात आभूषण नेसतो आम्ही, इथे आभूषण नेसतो आम्ही, इथे आभूषण नेसतो. हे सगळे अशी क्रिटिकल पार्ट्स आहेत. इथे रक्त परिचलन त्याच्याकडे, आणि इथे जे नेसतो ना छातीवर, हे हार्टवर पडतात इथे. मग या हार्टकडे रक्त वेगाने यावं असं एक धारणा आहे आमच्या लोकांची. वैज्ञानिकरित्या जरी बघितलं तरीसुद्धा तो सिद्धच होणार अशा पद्धतीची धारणा आहे. आणि हे कर्णवेद एक तर आरोग्याच्या दृष्टीने सांगितले गेलेले, आणि दुसरं ओळख. बाबा कर्णवेद छेद केले असतील तर हा एक हिंदू आहे. 2, तिसरं वेगवेगळ्या आभूषण नेसण्याकरता एक सोय म्हणून. कारण छेद असेल तर त्याच्यात अनेको आभूषणांना धारण करता येतो. पुरुष असेल तर भाळी घालतो, होय ना, भाळी घालण्याची प्रथा आहे. आणि त्यातल्या त्यात नाथपंथी जर असतील तर इथे नाही, ते इथेच मारतात मोठं छिद्र आणि मोठी बाळे रिंगच घालतात नाथपंथीयांचा. आणि निरोगी राहण्याकरताच अशी त्यांची धारणा आहे. आणि ही कर्णवेदाचा कार्यक्रम यासाठी असतो. आणि हा छोटा प्रोग्राम असतो, एवढा मोठा नसतो. आणि हेही एक संस्कार आहे. आणि ह्याच्यानंतर पुढचा संस्कार कुठला? अन्नप्राशन. जसं बाळ मोठं होत जाते त्याला आईच्या स्तनाची दूध कमी पडायला लागते. आईच्या स्तनाची दूध कमी पडते तर आता काय करायचं? आता गाईचं दूध
किंवा गंजी बनवायची, भाताची फेज बनवायचा, फेज थोडंसं त्यात गूळ आणि दूध घालून बाळाला भरवायचं, ते भरवायचं. आणि भरवण्याकरता सुद्धा एक कार्यक्रम केला जातो. त्याही दिवशी सगळे पै पाहुणे गोळा होणार आणि त्याही दिवशी पुन्हा भोजन असणारच. अन्नप्राशन विधी. मग त्या बाळाची आजी किंवा बाळाची आत्या हे कोणतरी येतील, बाळाला मांडीवर घेतील आणि अन्न भरवतील. विधी आजपासून त्या बाळाला, कारण आईचे दूध आता पुरत नाही आहे म्हणून बाहेरचे दूध. का? पंचमहाभूतांच्या तत्वापासून बनलेले शरीर आहे. मग ह्याला अन्नाची गरज आहे म्हणून आत्ता अन्न भरवायला सुरू करायचं आहे. त्याला सुद्धा एक सण करून टाकले आमच्या लोकांनी. म्हणजे जीवन म्हणजे नित्योत्सव. प्रत्येक क्षण आहेत ना जीवनातला उत्सव बनवण्याचा हे एक मोठा प्रयास आहे. हे जगात कुठल्याही धर्मात तुम्हाला सापडणार नाही. जास्तीत जास्त उत्सव आपल्या नित्य जीवनात कसं साजरा करायचं याकरता केले गेलेली ही एक व्यवस्था. अन्नप्राशन विधी. अन्नप्राशनानंतर कुठलं? निष्क्रमण. म्हणजे बाळ आता 5-6 महिन्याचा होत आलेले, बाळाला आता सूर्य आणि चंद्रांचं दर्शन. निष्क्रमण म्हणजे घराबाहेर काढणं. निष्क्रमण म्हणजे काय? घराबाहेर काढणं. आता बाळ घरातच आहे म्हणजे थोडासा कमी प्रकाशात आहे. आता बाळ मोठं होत चालले तर त्याला अधिक प्रकाशाची गरज आहे. बघा, त्याला डी विटॅमिनची गरज आहे. मग आता त्याला सूर्य दाखवणं आणि रात्रीची चंद्र दाखवणं हे गरजेचे. त्याच्याकरता पहिल्यांदाच ज्या दिवशी आपण बाहेर काढतो, एक तर सूर्यदर्शन करवायचं, नाहीतर गावातली जी ग्रामदेवता असते त्या ग्रामदेवतेला बाळाला घेऊन जाणं, जाऊन दर्शन करून आणणं. मग गावातले लोक विचारतात, कोणाचं ग बाळ हे, कोणाचं ग बाळ हे. मग आता गावभर सांगायचं हे यांची आहे, ही यांची आहे, यांची. म्हणजे गावाला परिचय करून द्यायला सुरुवात झाली म्हणायची या दिवसापासून. म्हणजे यांच्या घरात एक बाळ आलेले आहे. आणि कारण वारंवार दाखवले तर नाही दाखवलं तर हे कोणाचं म्हणतील आणखीन. आणि ते बाळ नित्यनेमाने जेव्हा वाढत राहते तेव्हा लोकसंपर्कात राहायलाच पाहिजे. कारण गावची ओळख व्हायला पाहिजे, त्याला गावची ओळख व्हायला पाहिजे, गावाला त्याची ओळख व्हायला पाहिजे. त्याचा एक भाग म्हणून हे निष्क्रमण विधी आहे. कारण बाळाला जर मस्तकाला ऊन जर नाही लागलं, कोवळं ऊन, तर इथल्या काही पार्ट जागृत होत नाही. काही अवयव आहेत त्यांना उन्हाचा गरज असतो, ते चार्ज होतात, त्यातनं चार्ज होतात. ते काही सेल्स आहेत सूर्यप्रकाशाने चार्ज होणार आहेत, ते काही सेल्स आहेत चंद्रप्रकाशाने चार्जिंग होणारी आहेत. त्याच्याकरता सूर्य आणि चंद्र दर्शन करवणं गरजेचे. म्हणून त्यालाही हे जे सायन्स आहे ना, सायन्सलाच धर्मात बसवले आमच्या लोकांनी. आमच्या जेवढ्या धार्मिक विधिविधान आहेत यांना कोणालाही सायन्स म्हटले नाही, पण सायन्स इनबिल्ट करून टाकले, आमच्या विधिविधानांमध्ये बसवून टाकले. हीच हिंदू धर्माची एक वैशिष्ट्य आहे. इथ्या सगळ्या गोष्टी अंतर्गत बसवून टाकले आपल्या दैनंदिन जीवनाच्या विधिविधानामध्ये. ह्याच्यानंतर पुढची विधी आहे चौलकर्म. चौलकर्म म्हणजे जन्मावर, हे जवळजवळ मला वाटते 1 वर्ष होत आलेले असते किंवा 1 वर्ष झालेले आता बाळाला, 1 वर्ष होऊन गेलेले. त्यावेळी जावळ काढणं असंही म्हणतात. जन्माबरोबर आलेले केस आहे हे साफ करून, आत्ता जरासं डोकं वगैरे हे पार्ट मजबूत झालेले आहेत. मजबूत झाल्यानंतर जन्माबरोबर आलेले जे मलिन केस आहेत ते काढून टाकावं. काढून टाकून थोडासा आता ऊन बिन लागलं पाहिजे त्याला, आणखीन त्याचा शरीराचा वाढ चांगलं झाला पाहिजे. याकरता हे जुनं केस काढून टाकण्याची विधी आहे ना, त्यालासुद्धा एक सणच करून टाकले. मग पै पाहुणे सगळी येणार आणि भोजन आहेत. मग एक घोंगडी घेणार, घोंगडी अंतरायचं, त्याच्यावर तांदळाचा मंडल लिहायचं.
मंडल घालायचं म्हणजे रांगोळी घालायचा, घालून बाळाला त्यावर बसवायचं किंवा एक नवीन वस्त्र घ्यायचं, नवीन वस्त्रावर तांदळाचा मंडल मांडायचं आणि त्याच्यावर बाळाला बसवायचं आणि मग 2 पानांची आणि 1 सुपारीची असं ठेवून एक कैची बनवायचं. मग ते पंचेंद्रियांना त्याचा स्पर्श करवायचं. करून झाल्यानंतर मग नंतर कैची घ्यायचं, त्या बाळाचा हे जे ह्याचा भाग आहे शिखा भाग, तिथली 5 केस का होईना कापून घ्यावं, कापून काढावं. तेवढा कापून काढलं की नंतर जो घरचा क्षौरिक असतो नाभिक, तो येऊन पूर्ण कापून जाणार. अशी ही विधी. आणि त्याही दिवशी गाव जेवण, चौल कर्मा दिवशी सुद्धा भोजन असायचेच आणि त्यामुळे ह्याला चौल कर्म म्हणतात. मग ही कर्म आहे ना, पाहिजे तर आपण घरी करू शकतो किंवा त्या घराण्याचा कुलदेवता जिथे असेल, काही लोक नवस केलेले असतात, कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन त्या मंदिरात तिथले जे पुजारी असतील, तिथले जे धर्मगुरू असतील, त्यांच्या कुलस्वामी किंवा कुलगुरू असतील, त्यांच्या ठिकाणी जाऊन सुद्धा करण्याची प्रथा आहे. हे चौल कर्म झालं. चौल कर्म झाल्यानंतर पुढचा कुठला आता? अक्षराभ्यास. म्हणजे आता बाळ 3-3.5 वर्षांचा होत आलेले आहे आणि या बाळाला एक छोटासा घरगुती कार्यक्रम करून, हे विशेष करून अक्षय तृतीयेच्या दिवशी, असं शास्त्रात लिहिलेलं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी अत्यंत पवित्र मुहूर्त मानला जातो. त्या दिवशी मग भले त्याला 3 वर्ष होऊ द्या, 3.5 होऊ द्या, 4 वर्षाचा होऊ द्या, पण अक्षय तृतीया जवळ असेल तर त्या दिवशी 3 वर्षाच्या पुढे गेलेले असायला पाहिजे आणि 4 वर्षाच्या आत असायला पाहिजे. आणि अक्षय तृतीया ज्या दिवशी असेल त्या दिवशी पुन्हा घरी भोजनाची नियोजन सगळ्या पै पाहुण्यांना. आणि त्या दिवशी बाळाला, त्या बाळाची घरातले कोण वडीलधार माणसं किंवा पै पाहुण्यातला जो कोण मोठा माणूस असेल त्यांनी बाळाला मांडीवर घ्यायचं, त्याच्या हातात पाटी द्यायचं, त्याच्या हातात पेन्सिल द्यायचं, पेन्सिल देऊन पहिलं अक्षर गिरवायचं, ओम तरी गिरवावं किंवा श्री गणेशाय नमः एवढं अक्षर त्याच्या हातून गिरवायचं. मग त्या दिवसापासून घरातल्या लोकांनीच त्या बाळाला अ ई शिकवायला सुरुवात करायचं. 12 खडी शिकवायला सुरू कर, स्वर व्यंजन हे सर्व शिकवायला सुरू करतात घरात. जी घरातली मंडळी आहे त्यांनीच, मुलगी असो मुलगा असो. काय झालं? अक्षराभ्यास, अक्षर गिरवून अभ्यास करून घेणं घरातले. आणि त्या दिवसापासून त्या बाळाला घरातलीच माणसं शिकवायला सुरू करतात. राजे महाराजे असतील तर मग त्यांचा जे कुलपुरोहित आहेत ते येऊन त्या बाळाला शिकवायला सुरू करतात. ही अक्षराभ्यास विधी झाली. त्याही दिवशी भुरी भोजन होते, सर्व होते. आणि त्याच्यानंतर पुढचं विधी उपनयन. उपनयनाचा वेळ आहे कमीत कमी 6 ते 8 वर्षांचं झालेलं आहे आता बाळ, मुलगी असो मुलगा असो. 7-8 वर्षांचा झाल्यानंतर आता तो गुरुकुलला जाणार, शाळेत जाणार. घरातलं संपलं आता, विशेष अध्ययनासाठी आता तो गुरुकुलला जाणार. गुरुकुलला गेला की गेल्या गेल्याबरोबर गुरुजी त्यांना विचारतात, तू इथे राहणार आहेस का? हां राहतो म्हणतोय. आणि कोणतंही फी बी भरायचं वगैरे काही नाही. या सर्व गुरुकुल त्या काळातली आचार्य लोकच चालवत होते आणि समाजातील लोकांच्या योगदानाने. तिथे गेल्यानंतर पहिला कार्यक्रम जे आहे उपनयन. उपनयन गुरूंच्या जवळ जाण्याचा कार्यक्रम आहे. जे गुरूंच्या जवळ घेऊन जाते, उप म्हणजे जवळ, नयती म्हणजे नेणं, गुरूंच्या जवळ घेऊन जाणारा हे कार्यक्रम आहे. गुरूंच्या जवळ गेला की गुरुजी काय करतात, गेल्या गेल्याबरोबर त्यांचे मुंडन करून, फक्त इथे शिखा भागात थोडा केस ठेवले जाते, बाकीचे मुंडन केले जाते
अभ्यंग स्नान घातले जाते आणि तिथेही सगळ्या छात्र असतात, त्यांचे आई वडील असतात, पै पाहुणे असतात, सगळ्यांना आमंत्रित केले गेलेले असते आणि त्या छात्राला अभ्यंग स्नान करून 3 धाग्यांचा काय म्हणतो आपण जानवं घातली जाते. ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांची कृपा याला असावं असं एक. दुसरं आई वडील गुरु आणि देव या तिघांच्या प्रती मी कृतज्ञ राहीन असा एक संकल्प. या शरीराला जन्म देणारी आई वडील आणि मला ह्या पृथ्वीवर अन्न देणारी आणि मला जगवणारा परमात्मा आणि मला ज्ञान देणारा गुरु, या तिघांनाही मी सदा काळ माझ्या आयुष्यभर मी कृतज्ञ राहीन. याच्याकरता हे 3 धाग्यांची जानवं धारण करवतात त्या अंतेवासीला. अंतेवासी विद्यार्थ्याला दुसरं नाव आहे अंतेवासी. अंते म्हणजे आत राहणार, आता गुरुकुलात राहणार. अंतेवासी म्हणजे आत राहणारा. आतापर्यंत घरी राहत होता, आत्ता गुरुकुळाच्या आत राहतोय म्हणून त्याला अंतेवासी असंही नाव आहे. या छात्राला त्या दिवशी जानवं घातले जाते, हातात दंड दिले. बाबा तुझा आजीविका कसं होणार? त्याचा अहंकार पण नष्ट करायला पाहिजे. मग त्याचा अहंकार मी अमुक घराण्याचा तमुक घराण्याचा हा जो त्याच्या मनात आहे, इथे कोणी नाही सगळे सारखेच. मग सगळ्यांना उपनयन करत असताना सगळ्यांना एक जोळी आणि एक दंड दिली जाते. घेऊन त्यांनी भिक्षा मागून यायचं. भिक्षा मागून आणून गुरुजींना अर्पण करायचं. अर्पण केल्यानंतर गुरुजी त्यांना वेद मंत्रोपदेश करतात, गायत्री मंत्रोपदेश करतात. थोडक्यात सांगायचं त्या दिवसापासून गायत्री मंत्रोपदेश करतात. मग गायत्री मंत्रोपदेश केल्यानंतर दर दिवशी मी संध्यावंदन केल्याशिवाय कुठलंही कार्य आरंभ करणार नाही असं संकल्प करतो तो. आणि शक्य असेल तर यज्ञ करेन किंवा जे विधिविधान गुरुजी सांगतील ते नित्यनेमाने करत राहीन अशी प्रतिज्ञा विद्यार्थी प्रतिज्ञा करतात त्या दिवशी. असा प्रतिज्ञा करण्याचा सोहळा म्हणजे उपनयन विधी आहे. समजलं? उपनयन झाल्यानंतर त्या आश्रमात आता उपनयन झाले. किती राहिले आता? 5 राहिलेत ना. 5 उद्या बघू ना आपण. ठीक आहे. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. हरि ओम.